महायुतीच्या नरमाईमुळे राज्यसभा बिनविरोध, महाराष्ट्रातून 7 जागांसाठी 7च अर्ज. भाजपकडून राज्यसभेसाठी 4 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल, 4ही उमेदवारांची बिनविरोध निवड. एकनाथ शिंदेंचा ज्येष्ठांना चकवा, सोलापूरमधल्या चर्मकार समाजाच्या नेत्या ज्योती वाघमारे राज्यसभेवर, राहुल शेवाळे आणि शायना एनसी यांना संधी नाही. शरद पवार यांनी भरला राज्यसभेचा अर्ज, प्रकृती ठीक नसल्यामुळे जयंत पाटील आणि अन्य महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधिमंडळ कार्यालयामध्ये अर्ज दाखल केला. जे 2019 ला टाळलं ते 2026 मध्ये घडलं. आजोबा पाठोपाठ नातूही राज्यसभेत, पार्थ पवार राष्ट्रवादीकडून बिनविरोध. नितीश कुमार स्वतःच ठरवणार बिहारमधला उत्तराधिकारी, नितीश कुमारांना न दुखावण्याचं भाजपचं धोरण. राष्ट्रवादीच्या 20 पेक्षा जास्त आमदारांनी घेतली सुनेत्रा पवार यांची भेट. डीजीसीएच्या अहवालाबाबत आमदारांकडून सुनेत्रा पवार यांच्याकडे शंका उपस्थित, मुख्यमंत्र्यांची सर्वांनी एकत्रित भेट घेण्याची केली मागणी. व्हीएसआर कंपनीचा प्रमुख व्हीके सिंग यांची चौकशी, पुण्यातल्या सीआयडी कार्यालयात चौकशीला सुरुवात. चौकशीनंतर सिंग यांना अटक करणार का याकडे लक्ष. इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यात इराणमध्ये मोठी जीवितहानी. इराणमध्ये आतापर्यंत 1405 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये नागरिक आणि सैनिकांचाही समावेश. भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांची सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा. एस जयशंकर यांचा प्रिन्स फैसल बिन फरहान यांच्याशी संवाद. आखाती युद्धामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा. आज डॉलरच्या तुलनेत रुपया 58 पैसे मजबूत, पण कच्चं तेल 3% महागलं. आजीनं नातवावर ओतलं उकळतं पाणी. नागपूरच्या कोराडीतली खळबळजनक घटना. रंग उडवल्याच्या रागातून चिमुकल्यावर फेकलं पाणी. नाशिकमधल्या मालती आयव्हीएफ सेंटरची मान्यता रद्द. स्त्रीबीज तस्करी प्रकरणी कारवाई. बुधवारी मनपानं आयव्हीएफ सेंटर केलं होतं सील. आरटीईसाठी शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार. प्रवेश प्रक्रिया आधीच अनेक विद्यार्थी बाद. 1 किलोमीटर अंतर्गत शाळा नसल्यानं विद्यार्थी प्रवेशापासून वंचित. दूध उकळलं आणि दुधाचा झाला रबरासारखा गोळा. भेसळयुक्त दुधाचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघड. शिरपूर तालुक्यातल्या खर्दे गावातली घटना. महाराष्ट्रात 3 दिवस जाणवणाऱ्या उन्हाचा तडाखा. मुंबईचे कमाल तापमान बुधवारी 38°C. पुढचे काही दिवस राज्यात उष्ण वाऱ्यांचा प्रभाव राहण्याची शक्यता. आज वानखेडेवर रंगणार दुसरी सेमीफायनल. गतविजेत्या टीम इंडिया समोर इंग्लंडचं आव्हान.